किती लेट? सॉरी सॉरी अगं मामाला सोडायला गेलतो त्यामुळे लेट झाला. आयुष्यात परत कधीच नाही लेट करणार. अगं बघ मी आंघोळ बी नाही केली तसं झालं. अरे आजा ठीक आहे, एवढं काय झालंय? काय झालं नाही म्हणजे तू आलायस लेट, पण तू लेट आलास म्हणून मी काय चिडली बिडली नाही. नक्की ना? होय र. हा मग ठीक आहे. आणि इकडे कशाला बोललो? भेटायला. अगं महादेव मंदिरात भेटलो असतो की. नको, तिकडं कोण तर बघल. अगं मग इकडे कोण बघणार नाही वे? तुला इकडे भेटाय काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही. मग कशाला 17 प्रश्न विचारतोस? सॉरी. एक तर मूड खराब करायचा आणि मग सॉरी म्हणायचं. शिकले अगं गंमत करत होतो. सॉरी. जाऊ दे. बर मला सांग, औषध लावलंस ना? लावलं. जीजीनच लावलं. मग ठीक आहे. शिकले 4 दिवसांनी मी जाणार आहे. अरे वा, काय सांगतोय? अगं मी जाणार आहे म्हणून सांगितलं तुला. मग भारीच की. शिकले तू बरी आहेस ना? अगं मी ट्रेनिंगला जाणार आहे हे सांगतोय. कळलं की मग. अगं मग तुला वाईट नाही वाटलं? हे मला तर उलट लईच भारी वाटतंय. तू काही डोक्यावर पडलीस का? अगं मी लांब जाणार आहे आणि तू खुश काय होतीस? अरे खुश होण्यासारखीच तर गोष्ट आहे ना. शिकले अगं मी जाणार आहे याच्यात खुश होण्यासारखी काय गोष्ट आहे? येड्या, तू जाणार आहेस म्हणून मी खुश नाही झाले. मग तू लवकर जाऊन लवकर परत येशील म्हणून खुश झाले. हा? लवकर जा, लवकर ट्रेनिंग पूर्ण कर, लवकर कसम परत पूर्ण कर आणि लवकर फौजी होऊन माझ्या घरी माझा हात मागाई. शिकले मी जर तुझ्या घरी हात मागायला आलो, तुझ्या घरचे काय म्हणतील ग? काय म्हणणार आहेत तेव्हा? आपण प्रॅक्टिस केली ना, तेच म्हणताल. हा आणि माझ्या घरचे? तुझ्या घरचे वय माहित नाही, पण जेडी आणि जीजी तर लईच खुश होतील. जयडी का? कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ना. नुसती फ्रेंड होती ना, बेस्ट फ्रेंड कधी झाली? त्या भैयाने एवढा गोंधळ घातला, त्याच्या नादाला लागून आम्ही जयडीवर संशय घेतला, पण जयडी मला एकाच शब्दाने काय बोलली नाही. तेव्हाच ठरवलं, काय बी झालं तरी हिची मैत्री काय तोडायची नाही. अरे वा, प्रगती आहे की. मग आणि तू बी मला सांगितलं होतंस ना तिची काळजी घ्यायला, मग बेस्ट फ्रेंड नको का व्हायला? चांगलंय. आजा, तू जायच्या अगोदर आपण कुठं तर फिरायला जाऊया. तू, मी, रावल्या, इक्या. ती दोघं का? आजा, अरे मी तर तुझ्या बरोबर असणारच आहे, पण तुझ्या मित्रांना बी तुला ये दिला पाहिजे ना. माझ्या आधीपासून तुमची दोस्ती आहे आणि माझ्या येण्यानं ती तुटलेली मला नाही आवडणार. जाऊया ना आपण सगळी? जाऊया. अरे वाघीन वाघाला शोभून दिसती, माकडाला नाही. अहो भैया काय झालंय? अहो भैया काय झालं नेमकं? तब्येत बरी नाही का तुमची? अहो भैया बोला की नेमकं काय झालंय ते? वाघ जागा झालंय टॅलेंट. वाघ कोण आहे माहितीये का? हा, माहितीये का कोण आहे? तुम्ही? आम्ही नाही, आजा. आजा वाघ आहे वाघ.
आणि आम्ही कोण आहे माहितीये का? अहो भैया तुम्ही काय बोलताय मला काय कळत नाही बघा. आम्ही माकड आहे, माकड. अहो भैया काय चाललंय तुमचं नीट सांगा की काय ते. यो आजा स्वतःला वाघ समजायला लागलाय. भर रस्त्यात मला माकड म्हणून गेला. काय कधी? तुम्ही बसा तुमच्या घरची कामं करत, नंतर आम्हाला येऊन विचारा काय, कधी, कवा, कुठं, कसं. तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला जन्म घेतलाय मी. तो आजा भेटला होता मला काल रस्त्यात भर दिवसा. एकटा आला होता, एकटा. फेस टू फेस मला धमकी देऊन गेला. माकड म्हणलाय मला, माकड. काय राहिली आमची? हा? काय राहिली आमची? अहो भैया शांत व्हा बघू आधी. काय शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. शांत राहण्यापेक्षा दुसरं करतोय काय मी? तो आजा आला, धमकी देऊन गेला. काय केलं? ती जयश्री आली, धमकी देऊन गेलं. काय केलं? ती मामी आली, धमकी दिली. पाया पडायला लागलं तिच्या. हा, तो आजा मला काय म्हटला माहितीये का? काय? त्या शीतलचं माझं एकमेकावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे म्हणते मला. तिच्यापासून लांब राहायचं, तिचा विषय कायमचा डोक्यातनं काढून टाकायचा, कायमचा. आणि सगळ्यात महत्वाचं, वाघीण वाघा संघ शोभून दिसती, माकडा संघ नाही. म्हणजे माकड कोण? मी. म्हणजे आम्ही माकड, आम्ही माकड. ह्यो आजा आता माझ्या डोक्यात गेलाय, आणि डोक्यात गेला म्हणजे एका ठोक्यात गेला. अहो भैया रागाच्या भरात तुम्ही आधीच प्रॉब्लेम करून ठेवले, आता परत काय करू नका प्लीज भैया. अरे पण कुणी बी येईल आम्हाला बोलायला, आम्ही ऐकून घ्यायचं का? अहो पण तो आता 4 दिवसांत जाणार आहे की. हे बघ, हे पण बोलला तुम्हाला 4 दिवसात जाणार आहे. पण माझी नजर असेल तुझ्यावर. अजून काय म्हणला माहितीये का? नाव नीट लक्षात ठेवायचं, अजिंक्य शिंदे, इंडियन आर्मी. तुझं नाव लक्षात राहणार आहे, अजिंक्य शिंदे. तुला एवढ्या सहजासहजी नाही विसरणार राजा. पण ऑनली सिंगल पीस नाही, तुझे पीस पीस केले ना तर बघ. अहो भैया तो आजा काय बी करत नसतो. टॅलेंट हा काय बी करून ह्यो आजा मधनं गेला पाहिजे. काय बी करायला लागलं तरी चालेल, पण शीतल फक्त आणि फक्त माझी झाली पाहिजे. त्यासाठी कुणाला काय द्यायचं ते देऊ, कुणाच्या पाया पडायचंय पडू, भीक मागायला लागलं तर भीक मागू, पण शीतल फक्त आणि फक्त माझी झाली पाहिजे. एकदा ती माझी होऊन दे, मग दाखवतो सगळ्यांना यो हर्षवर्धन युवराज देशमुख काय चीज आहे ते. आता सगळं नॉर्मल झालंय ना टॅलेंट? हा मग लवकरात लवकर मामीला लग्नासाठी प्रयत्न कर म्हणाव. जयश्रीला बी सांगा शीतलच्या मनात आमच्यासाठी जागा तयार कर म्हणाव. मला बोलून जातोय काय आज? आता त्याचीच माणसं वापरून शीतलच्या गळ्यात माळ घालतो का नाही बघ म्हणाव. साम दाम दंड भेद सगळे मार्ग वापरू, पण शीतल मलाच मिळाले पाहिजे. जर सरळ मार्गी मान्य नसेल तर ठीक आहे, नाहीतर शीतलला उचलून घेऊन जाऊ. अहो नाही भैया ती वेळ नाही येणार आपल्या. आली तर आली. लय झालं प्रेम. प्रेमानं प्रेम मिळत नसेल तर ताकद वापरायला लागेल. काय बी करून शीतल माझीच झाली पाहिजे. ती जर का माझी होणार नसेल तर ती कोणाचीच होणार नाही. भैया शीतल फक्त तुमचीच होणार, आणि ती बी प्रेमान. आणि तसं बी शीतलच्या घरचे तुमच्यासाठी तयारच आहेत ना. आता फक्त शीतलचा होकार बाकी. अरे पण तिचं त्या आजावर प्रेम असताना कसं तयार होणार? अहो पण ते प्रेम राहिले तर ना तिचा होकार येणार, लवकरच येणार. फक्त तो आजा एकदा गावात न जाऊ द्या. जीव एकदा गेला ना ही सगळी प्यादी तुमच्या हातात.
मग कुणाला कसं नाचवायचं हे फक्त तुम्ही ठरवायचं. अहो ते भैयांच्या घरी जायचं चाललं होतं, त्याचं काय झालं? जयश्रीचं प्रकरण झाल्यापासून त्याच्याकडे कसं जावं तेच कळा नसं झालंय. आपल्या घरी येऊन भैया असं का वागला हेच कळत नाहीये. अहो पण भैयांनी माफी मागितली की. कधी? अहो काल तुम्हाला उशीर झाला ना, त्या नादात सांगायचंच राहून गेलं. काल भैया आले होते घरी आणि त्यांनी आपल्या सगळ्यांची, शीतलची पण माफी मागितली. पण काय झालं होतं नेमकं त्याला म्हणून तो असं वागला? काय बाई म्हणत, त्यांना दुपारचा डोळा लागला होता आणि त्यांना तसं स्वप्नात दिसलं आणि त्यांना ते खरंच वाटलं आणि म्हणून ते धावत पळत इथं आले. नाही नाही, असं स्वप्न पडलं म्हणून कोण बोलायला येते वय? मग आता त्यांनी काय तसं मुद्दाम केलं असं वाटतं वे तुम्हाला? आणि तसं बी त्यांनी जे केलं ते शीतलच्या काळजीपोटीच केलं की. शीतलची माफी मागितली आणि जयश्रीचं काय? तिची काही चूक नसताना अख्ख्या गावासमोर तिला खाली मान घालावी लागली. हवं तिची पण आधीच माफी मागितली होती आणि मग पुष्पासंग आपल्याकडे आले होते. मी काय म्हणते, आता लग्नाचा इशे काढायला काय हरकत आहे? आपण आधी शीतलशी बोलूया का? नको नको, उगच कशात काय नाही त्यावर तिला काय बोलाय नको. जरा गोष्टी पुढे जाऊ देत आणि मग तिला सांगूयात. मग जितू आणि आप्पाशी बोलूया. अहो आता त्यांना सगळं माहितीच आहे की, कशाला उगच विषय वाढवायचा. तुम्ही आधी जाऊन या आणि मग सांगता येईल. ठीक आहे, पण उषा अगं त्याच्या घरी बोलायचं कोणा संग? म्हणजे भैयाला चुलती वगैरे कोणी नाही, बहीण आहे पण ती तिकडे बारामतीला असती. ह्यो एकटाच सगळं इकडचं बघतो. मग डायरेक्ट असा लग्नाचा विषय त्याच्या संगत काढायचा म्हणजे? अहो त्यांच्याशी कशाला बोलायचं, भैयांच्या आईन संग बोला. पण मी काय म्हणतो, असा आपण डायरेक्ट विषय काढायचा म्हणजे पुढं पुढं केल्यागत नाही वाटणार? अहो नाही, मी पुष्पाला सांगितलं होतं आधीच त्यांच्या पण घरी बोलून ठेव म्हणून, आणि तसं ती बोलली पण. बर, मी पत्रिका घेऊन जाऊन येतो, बोलून बघू काय म्हणतात ते. हा हे आजा, अरे बाहेर कोण पाहुणा आलाय बघ की. कोण रे? अरे चल की तूच बघ. हा बघतो. आजा जा की बघ, जा कोण आले जा. बर, कोण आहे रे? बघ चल. अरे कुठं कोण आहे? कुठे गेले? वाहिगुरु, आपका लाख लाख शुक्रिया कि आपने मुझे अजिंक्य गांव दिखाया है, और स्पेशली ये पैसे. ओए एक सेल्फी. हाँ अरे ओप्पा आजा, अरे इकडे कधी आलाय? आजच आलाय. आणि कसं काय? विचार की त्यालाच. ए पाजा, ओए ओए यारा, ओए कैसा है तू? ओए कैसा है? अरे मी मस्त आहे. काय भैया काय झालं? काय चालवा लावलाय? कोण आहे गयो? माकडा का तुडा मारताय? अगं अजिंक्यांचे मित्र आहेत, ट्रेनिंगला एकत्र असतात. तुला कसं माहिती ग? अगं मी अजिंक्यांना सोडायला नव्हते का गेले, तेव्हा भेटले होते. आणखी. ओ यारा कैसा है तू? अरे मी मस्त आहे, तू असा आहेस? मैं एकदम बढ़िया, मतलब बहुत ही बढ़िया हूँ. आणि मग इकडे कसं काय? देख, मैंने सोचा आप लोगों को सरप्राइज दे दूं. और कैसा लगा सरप्राइज? लय भारी. देख यार, अभी ट्रेनिंग खत्म हो जाएगी, फिर उसके बाद पोस्टिंग हो जाएगी, फिर पता नहीं तेरे गांव में आना मिले या नहीं, इसलिए ना भाई मैं अभी आ गया हूँ. बरं झालं आलास. आजा कोण रे ह्यो? थांब, मला ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण आठवत नाही बाबा. जीजे, अगं माझ्या संग ट्रेनिंग सेंटरला आहे कर्नल सिंग. होय? हा अजिंक्य, ये जीजी है ना? हाँ. वाहिगुरु वाहिगुरु वाहिगुरु, आपका लाख लाख शुक्र है क्योंकि मुझे जीजी से मिलवा दिया. मैं बड़ा नसीबा वाला. जीजी पैरी पे ना. आजा मला तुझ्याबद्दल बोलला होता,
तू पंजाबचा आहेस होय र? हाँ जी, आज ही आया हूँ पंजाब से। जी जी, इसी बात पर एक सेल्फी हो जाए। सेल्फी म्हणजे फोटो अब मैं बताता हूँ, ऐसा करो। कैसा? हाँ ऐसा। वाहेगुरु जी, आपका धन्यवाद। तू सारखं वाहेगुरु का म्हणतो? जी जी, जे काही पण आहे ते सगळे वाहेगुरुजी मूल्य आहे, इसलिए ना मैं वाहेगुरु जी का शुक्रिया अदा करता हूँ। बघा शिका जरा याच्याकडं काहीतरी। जी जी एक मिनट, आप जयश्री ना? सत श्री अकाल। नमस्कार। अजिंक्य ये मामी। मामी जी, सत श्री अकाल जी। मैं कर्नल सिंह अजिंक्य के साथ ट्रेनिंग में हूँ जी। आपके बारे में बड़ा सुना है जी, आप अध्यक्ष हो ना? होय, फेडरेशन अध्यक्ष। हाँ वही, फेडरेशन अध्यक्ष। बहुत बढ़िया जी, बहुत ही बढ़िया है जी। इसी बात पे एक सेल्फी हो जाए। थांबा। हाँ मम्मी काय बी कसं करतेस? गप्पे, अख्ख्या पंजाबला कळलं ना मी फेडरेशन अध्यक्ष आहे ती। जी जी, आप बैठिए। हाँ। और बताइए, आपकी तबीयत कैसी है? हाय आता बरी। एकदा आज्याचं लगीन झालं का मी मराय मोकळी। आप ना मरने मनाने की बातें मत किया करो, आपकी उम्र ना बड़ी लंबी है। अभी तो आपको हमारे बच्चों के साथ भी खेलना है। तिथं अजून कुणाच्या लग्नाचा पत्त्या नाही आणि पोरं सांभाळा। आता पटापटा ट्रेनिंग पुरं करा तेवढं, आणि पुढच्या सुट्टीला याल का नाही तर चांगल्या पुरी बघून सगळ्यांनी लग्न करा। मी पण आज्यासाठी एक चांगली पोरगी बघणार आहे। जी जी, देखने की क्या जरूरत है, देखी तो ऐसने बड़ी सोनी कुड़ी है। जी जी, मैंने तो बिल्कुल नहीं देखी, मतलब किसी ने नहीं देखी। अजिंक्य तो लड़की देखता नहीं। हाँ नाही नाही, काय तरी काय बेर आहे। तुम्ही मला म्हातारीला गंडवताय नाही का? हा हे ठेव माझ्या डोक्यात आणि सांग बघू सगळं खरं खरं। अजिंक्य यारा, जीजी ने ना धर्म संकट में डाल दिया। जीजी है इसकी गर्लफ्रेंड। ए पाजा। हे तू गप राजा, तू बोल पाहिजे। जीजी, इसने लड़की देखी हुई है। अरे ते कळलं की, पण कोण आहे ती? जीजे काय तू भी? जीजी लड़की देखी है, ये कौन है मैं नहीं, यही बताएगा। काय राजा, कोण आहे? अगं कोण नाही? घे माझी शपथ आणि सांग बरोबर कोण नाही ते। हा एक पण कोण आहे ते आताच नाही सांगणार। कोण आहे आणि कशी आहे? आता मी पसंत केली म्हणजे चांगलीच असणार ना। तू तर आमचा पार भारत हलका केलाच बघ। बया, चहा आटून जाईल माझा तिकडं। पोरानो उभं करा तुम्ही, बसा की बसा। हाँ। मग बोल रे करना। जीजी करना नहीं, कर्नल सिंह। हा हा हा, तिथे काय करणार सिंग काय ते? हा या पाजानं नाव सांगितलं असतं ना, वाटच लागली असती माझी। आता हे अजून काय गोळ घालते काय माहिती। या कर्नलनं जर नाव सांगितलं असतं तर आता या क्षणाला माझा सगळा डाव फिसकटला असता। पण अजिंक्यने त्यांच्या आयुष्यात कोणीतरी असल्याचं जीजी समोर कबूल केलंय, म्हणजे प्रकरण आपल्या हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही। जयश्री, आता लय कमी वेळ उरलाय,
तुला लवकरात लवकर काहीतरी करायला पाहिजे. शीतले, तू अजिंक्यांपासून वेगळं व्हायची उलटी गिनती सुरू कर, कारण तुला अजिंक्यांपासून वेगळं व्हावंच लागल.